केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांना हल्ल्याची माहिती देण्यासाठी बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे। अमित शहा दिल्लीला परतल्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। आता बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे, या बैठकीबद्दल काय सांगाल? बरोबर, गेल्या तासाभरापासून वृषाली बैठक सुरू झालेली आहे। एनएसएचे प्रमुख अजित डोवाल हे स्वतः त्या बैठकीला उपस्थित आहेत। त्याचबरोबर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत आणि तीनही दलांचे जे लष्कर प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर सीडीएस या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे। खरं तर गृहमंत्री हे काश्मीर दौऱ्यावर आहेत आणि दुसरीकडे राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सुरू आहे। महत्वाचं हेच आहे की अजित डोवाल हे या बैठकीला असल्यामुळे नक्कीच देशात आता वेगळी चर्चा नक्कीच याबद्दल होऊ शकते। कारण आपल्याला माहित आहे उरीचा जो अटॅक झालेला होता त्यामध्ये अजित डोवाल यांची एक प्रमुख भूमिका जी होती ती पाहायला मिळाली होती। त्यामुळे आजच्या बैठकीत नवीन काही निर्णय घेतला जातो का आणि जेव्हा अमित शहा परततील दिल्लीमध्ये त्यावेळेला त्यांना याबाबतची काही माहिती दिली जाते का हे आपल्याला काही वेळानंतर समजू शकेल। पण गेल्या तासाभरापासून लष्कराचे जे वरिष्ठ सगळे अधिकारी, एनएसएचे प्रमुख आणि संरक्षण मंत्र्यांची ही बैठक महत्वपूर्ण पुलवामा अटॅक पहलगामच्या अटॅक बद्दल सुरू आहे। नक्कीच धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये ही बैठक सध्या सुरू आहे। संरक्षण मंत्री, सैन्याचे प्रमुख हे या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। संरक्षण मंत्री, तिन्ही दलाचे प्रमुख आणि सीडीएस बैठकीला हजर आहेत।